नमस्कार, टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी। जिल्ह्यात दुष्काळाने ग्रामीण जीवनावर विपरीत परिणाम। यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधक फवारणी सुरू, जिल्हा परिषदेची कारवाई। डिसेंबर अखेर महाराष्ट्रात भाजपचे स्थिर सरकार असेल, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची ग्वाही। विद्रोही साहित्य संमेलनात शेतकरी बचावचा नारा, गळफास कापून संमेलनाला सुरुवात। आता वळूया सविस्तर वृत्ताकडे। जिल्ह्यात दुष्काळाने शेतीबरोबरच ग्रामीण व्यवसायही मंदावले। अतिवृष्टी, गारपीट, लांबलेला पाऊस अशा स्थितीत यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी व ग्रामीण व्यवसाय पूर्णपणे कोलमडले आहेत। जिल्ह्यात दुष्काळाने शेतीबरोबरच ग्रामीण व्यवसायही मंदावले आहेत। अतिवृष्टी, गारपीट, लांबलेला पाऊस अशा स्थितीतील यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी व ग्रामीण व्यवसाय पूर्णपणे कोलमडलेला दिसत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका या शहरातील डेंग्यूच्या साथीचे अनेक रुग्ण नांदेड, यवतमाळ अशा मोठ्या शहरात उपचार घेताना दिसत आहेत। या बाबीकडे जिल्हा परिषदेने लक्ष घालून त्वरित फॉर्मिंग मशीनद्वारे पॅरामिथाइनची फवारणी करण्याचे आदेश दिल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायतने संपूर्ण शहरात फॉर्मिंग मशीनद्वारे पॅरामिथाइनची फवारणी केली आहे। डेंग्यूचा आजार हा विषाणूजन्य आजार असून त्याचे डास घरात थंड ठिकाणी बसतात। फवारणी ही घरच्या आतून करणे गरजेचे आहे, पण जनतेने ही घराच्या आतील भागात फवारणी करून घ्यावी व तशी मदत फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यास करावी अशी विनंती आरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेस केली आहे। डिसेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार हे स्थिर सरकार असेल, सिंधुदुर्गात शिक्षण मंत्री यांनी दिली ग्वाही। तसेच शैक्षणिक समस्या असल्यास माझ्या vinodtawde.minister@gmail.com वर संपर्क साधावा असे त्यांनी म्हटले। आमचे सरकार हे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी मंत्री तावडे यांनी जिल्ह्यातील विशेष समस्या जाणून घेतल्या। त्याचप्रमाणे आता जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक समस्या किंवा मोठा गुंतागुंतीचा विषय असल्यास माझा vinodtawde.minister.com वर मेल करा, मी त्याची रीतसर चौकशी करून कारवाई करण्याचा प्रयत्न करेन असंही त्यांनी म्हटलंय। राज्यात पहिलेच शिक्षण मंत्री असे असतील की ज्यांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे। यामुळे शिक्षण संस्थांनी त्यांचे आभार मानलेत। लातूरमध्ये सध्या 13व्या विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। संमेलन म्हटलं की कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या दीप प्रज्वलनाने होते असं चित्र पाहायला मिळतं, मात्र लातूरातल्या या संमेलनाची सुरुवात एका वेगळ्याच पद्धतीने करण्यात आली आहे। विरोधी साहित्य संमेलनाची सुरुवात प्रतिकात्मक शेतकऱ्याच्या गळ्यातल्या फाशीचा दोर कापून झाली। या संमेलनाला राज्यभरातून साहित्यिकांचा मेळा लातूरमध्ये भरला। मराठवाड्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना जगण्याचं बळ दिले पाहिजे हा संदेश घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने या संमेलनाला सुरुवात करण्यात आली। या संमेलनातून साहित्यिकांनी शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा संदेश दिला। त्यामुळे विद्रोही साहित्यिकांच्या या मेळ्यात ही बळीराजाला मदतीचा हात देण्याचाच प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे। भारतीय बनावटीचा संचार उपग्रह GSAT-16चं काल अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलं। भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 2:10 हा उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला। गेले 2 दिवस खराब हवामानामुळे या उपग्रहाचं प्रक्षेपण रद्द होतं, पण काल फ्रेंच गुयाना येथील कौरू शहरातील स्पेस सेंटर मधून हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला। भारताच्या या नव्या उपग्रहामुळे रेडिओ, टीव्ही प्रसारण आणि टेलिफोन ऑपरेशन्स यासारख्या क्षेत्रात भारत आपलं स्थान अजून बळकट करणार आहे। परंपरेप्रमाणे अधिवेशनाआधी होणाऱ्या चहापानावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मानपान नाट्य सुरू झालं आहे। मुख्यमंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असतील तर आम्ही तिथे जाऊन काय करायचं असा सवाल काँग्रेसने केला आहे। 8 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र त्याआधी पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चहापानाला उपस्थित राहणं शक्य होणार नाही। त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने विधिमंडळावर भव्य मोर्चा काढण्याची तयारी केली आहे। शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्तांकडे होणारे दुर्लक्ष आणि दलितांवरचे अत्याचार रोखण्यास सरकारला अपयश आल्याचं म्हणत सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। शिवसेना विरोधी बाकांवरून सत्तेवर गेल्यानं आता विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे, त्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीची रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे विरोधकांमध्येही समन्वय राहतो का हे पाहावं लागणार आहे। काश्मीरमधल्या उरीजवळ दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर केलेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं आता उघड झालं आहे।
उरी जवळच्या हल्ल्यात जे दहशतवादी मारले गेले त्यांच्याकडून पाकिस्तानी लष्कर वापरत असलेल्या खाद्यपदार्थांची पाकिट मिळाली आहेत. शिवाय त्यांच्याकडे सापडलेले सर्व हत्यारे पाकिस्तानी बनावटीचे आहेत. सीमेपलीकडून मिळणाऱ्या सहकार्याशिवाय काल झालेला हल्ला अशक्यच होता असं लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी श्रीनगरमध्ये जाणार आहेत. येत्या 2-3 दिवसात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असली तरी सुद्धा मोदींच्या कार्यक्रमात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. टोलधाड बंद करण्याच्या हालचाली, चारचाकी वाहनांना टोल माफीची शक्यता. निवडणुकीच्या प्रचारात टोल विरोधात रान पेटून भाजपनं सत्ता काबीज केली. यामुळे आता टोलधाड हद्दपार करण्यासाठी भाजप सरकारनं पुन्हा चाचपणी सुरू केली आहे. चारचाकी गाड्यांना टोलमधून सरसकट वगळण्याच्या हालचाली सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केल्या आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 40 टोल नाके बंद करण्यासाठी ही चाचपणी सुरू आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता PP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. 5 वर्षांहून अधिक प्रलंबित 3 कोटी खटले निकाली काढा, सरन्यायाधीशांची सूचना. देशभरातील 5 वर्षांहून जास्त काळ प्रलंबित असलेले सर्व खटले निकाली काढण्याच्या सूचना भारताचे मुख्य सरन्यायाधीश HL दत्तू यांनी दिल्या आहेत. मात्र देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या तब्बल 3 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे हे सर्व खटले किती वेगाने निकाली निघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रलंबित 3 कोटी खटल्यांपैकी एकट्या सर्वोच्च न्यायालयात 1 डिसेंबर 2014 पर्यंत प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या जवळपास 65,000 आहे. इतकंच नाही तर देशातील 24 उच्च न्यायालयात 44.5 लाख तर कनिष्ठ न्यायालयांमध्ये तब्बल 2.5 कोटी खटले प्रलंबित आहेत. हे प्रलंबित खटले त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्य न्यायाधीशांनी सर्व उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवलं आहे. यासाठी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांनी जातीने लक्ष घालावं असे आदेश देण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातील बोरी येथील तुराबुल हक येथे 8वी येथे शिकणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीचा बलात्कार झाला आहे. दुपारची सुट्टी झाल्यानंतर आरोपी शेख लुकमान वय 17 वर्ष आणि दुसरा आरोपी वैभवगिरी वय 17 वर्ष राहणार बोरी या दोन्ही आरोपींनी संगनमत करून विद्यार्थिनीचा बलात्कार केला. बोरी पोलीस स्टेशनने आरोपींना तात्काळ पकडलेले असून PI झुंजारे यांनी त्यांचे मत व्यक्त केले. परभणी जिल्ह्यातील बोरी पोलीस स्टेशनमध्ये 60 गावं आहेत. एकूण कर्मचारी 30 पैकी 22 हजर आहेत. बोरी पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी वाढवायला पाहिजे. तात्काळ दोन्ही आरोपींना अटक केली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. इतर महिला चर्चा केली घटना त्यांनी सांगली अशाची घडली त्यांचा ते जबाब नोंदवला आणि आम्ही आपला क्या आपके साथ कब हो गए हादसा आपके बच्ची के साथ? कल जुम्मा के दिन 1 बजे। जुम्मे के दिन 1 बजे हो गए। तो आप पुलिस स्टेशन में कंप्लेंट करने के लिए कल क्यों नहीं आए? तो कल मैं खेड़े गया था, घर पे नहीं था, तो मैं 5 बजे आया। मैं आ रहा था तो वो माँ चौधरी है, उन्हें 4 लोगों ने पकड़े, उन्हें मारा। मैं बोला पुलिस स्टेशन में कहा तो डंडे तोड़ देंगे, पूरी में हमारा चलता सब। अशी पोलीस स्टेशन बोरी गावामध्ये अशी एका व्यक्तीने धमक्या दिल्या जातात तरी म्हणजे तू टांगड्या वेगळ्या तोडून पोलीस स्टेशन मध्ये जाशील तर रेप करून हे एवढे आरोपी जर खुल्याम फिरत आहे आणि ते जेवढे नेता त्यांच्या पाठीशी सहकार्य करतात तर शासन काय करते? तात्काळ त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आता साहेबांनी अरेस्ट केले दोन्ही पण आरोपीला. तो आप अभी आपके साहब ने आपको न्याय दिला है, अभी आए उनको यहाँ पे अरेस्ट किया, अरेस्ट करे, न्याय मिला तो ठीक है। मैं तो मेरी बीवी और बच्चा लगे आप पे हत्या कर दूंगा, क्योंकि कल बहुत रात को जुलूम गए लोगों ने सड़क पे मारे कौशल रोड को। ये चौबा चौधरी ने और 4 लोगों ने पकड़े, हम चाहिए आरोपी ने लाया था ये गैरेज वाले के चौक खाने अपने ये लुकमान ने गुंडे। धन्यवाद। टाइम टीवी से शेख रहीम परभणी चालना में पढ़ने को जाता अपने यहाँ तुराबुल हक में नाम जाना। कौन से क्लास में बच्चे? 8वीं में। 8वीं क्लास में पढ़ते हैं। कल की 1 बजे घटना हुई। 1 बजे उन दोनों ने, ये आरोपी जो पकड़े वाले ये दोनों ने गिरी और ये लुकमान, ये दोनों आरोपी ने उसका मुंह दबा के रात कल जुम्मा था, नमाज को सब लोग गया थे ले जाए और वो महारा तरफ कहाँ ले जाए उसको खराब करे।
और घर को आके हमको झगड़े करें, धमका दे रहे, किसको बोलेंगे तो हम गैस पे डाल के सबको सुलगा के देंगे। अंकल ही ने, ओमा चौधरी ने भी मेरे को धमकी दिया, तू गाँव में दिखा तो टंगड़ी तोड़ूंगा, अगर मैं मर गया गिर गया तो ये ओमा चौधरी को लाके यहाँ अटक करना। हाँ, की जिम्मेदारी कानून की। व्यक्तीने सांगितलेलं आहे पण चौधरी होमा चौधरी त्यांना धमकी देते आणि पोलीस यंत्रणाने त्या व्यक्तीवर लक्ष द्यायला पाहिजे। आता ये अभी आपकी जवाबदारी साहब लेंगे, अभी क्योंकि साहब ने आरोपी इधर अरेस्ट किया है। आरोपी अरेस्ट कर दिए, सब कर दिए, मगर हमको न्याय नहीं मिला। मैं, मेरी बीबी और जो छोकरी खराब कर उसको लेके मैं हाथ में हत्या कर दूंगा, एसपी ऑफिस में हो या पुलिस स्टेशन में हो, कहीं भी अगर न्याय नहीं मिला तो। हाँ, ठीक आहे, धन्यवाद। पुन्हा एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। जिल्ह्यात दुष्काळाने ग्रामीण जीवनावर विपरीत परिणाम। यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधक फवारणी सुरू, जिल्हा परिषदेची कारवाई। डिसेंबर अखेर महाराष्ट्रात भाजपचे स्थिर सरकार असेल, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची ग्वाही। विद्रोही साहित्य संमेलनात शेतकरी बचावचा नारा, गळफास कापून संमेलनाला सुरुवात। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत। पात्रा टाइम टीव्ही महाराष्ट्र, नमस्कार। Thank you.